editing small
ठीक आहे. आता ते कधी येतील कधी नाही आय डोंट नो, बट आपण एक सिंपल साधा टॉपिक मी तुम्हाला काय करणार माहिती आहे, ओव्हरव्ह्यू देऊन टाकतो एक थोडासा. वेळ लागून जाणार आहे. बघा काय याच्यामध्ये डिस्कस करायचं आपल्याला. टॉपिक काय निघणार आहे, कॉन्ट्रासेप्टिव्ह, राईट ना. कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड असणार आहेत बघा. कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स. ओके. सो कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड मध्ये मेजर लेवलला जर डिस्कस करायची म्हणजे तर दोन मेथड येणार आहेत. पहिलीची मेथड आपण डिस्कस करतोय नथिंग बट काय असणार आहे आपल्या याच्यामध्ये, टेम्पररी मेथड. कोणती असणार आहे, टेम्पररी मेथड आहे, त्यांना बघायला भेटणार आहे. टेम्पररी मेथड मध्ये एस्पेशली जर आपण डिस्कस करायचं म्हणजे दोन टाईपचे येणार आहेत, राईट ना. कोणकोणते असणार ते डिस्कस करेन. सेकंड वन काय असणार याच्यामध्ये, परमनंट मेथड असणार आहे. परमनंट मेथड इथे बेसिकली डिस्कस करणार आहोत. सो टेम्पररी मेथड मध्ये पुन्हा दोन टाईप येणार आहेत. इज नथिंग बट पहिली वाली जी आपण डिस्कस करतोय कोणती असणार आहे, नॅचरल. कोणती असणार आहे, नॅचरल. आणि सेकंड वन काय असणार आहे याच्यामध्ये, आर्टिफिशियल. आर्टिफिशियल काय करणार डिस्कस करणार आहोत. देन परमनंट मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर जी एक मेथड इज नथिंग बट काय असणार आहे, सर्जिकल असणार आहे. कोणते असणार आहे, सर्जिकल. आणि सर्जिकल मध्ये पुन्हा दोन टाईप असणार आहेत. मेल मध्ये जे स्पेशली परफॉर्म करतो तिला आपण काय म्हणणार आहे, वॅसेक्टॉमी. वॅसेक्टॉमी, राईट ना. म्हणजे फिमेल मध्ये असणार ती काय असणार आहे, ट्युबेक्टॉमी. ओके, ट्युबेक्टॉमी असणार आहे. आपण टेम्पररी मेथड मध्ये जे नॅचरल मेथड असणार तिथे एनसीईआरटीने बघा तुम्हाला तीन टाईपच्या बेसिकली मेथड मेनली इन्क्लूड करून दिलेत. दिस आर दी नथिंग बट फर्स्ट वन जे मेनली मेन्शन करून जाणार ती असणार आहे बघा, पिरियॉडिक एपिस्टेन्सिस म्हणून एक दिलेले, किंवा रिदमिक मेथड किंवा कॅलेंडर मेथड असं मेनली मेन्शन केलं जाणार आहे. काय असणार आहे, पिरियॉडिक ऍब्स्टेन्सन्स. और दुसरी काय असणार त्याला मेनली मेन्शन करू शकतो, कॅलेंडर मेथड. कॅलेंडर मेथड और मेनली मेन्शन करतो आपण त्याला रिदमिक मेथड. रिदमिक बेसिकली त्याच्यामध्ये काय असणार आहे आपण डिस्कस करणार, रिदम मेथड और कॅलेंडर मेथड सफिशियंट आहे. देन सेकंड वन जे येणार आहे ती काय असणार, लॅक्टेशनल अमेनोरिया. और एक अजून एक दिले क्वायटस इंटरप्टस, राईट ना. काय असणार आहे, क्वायटस इंटरप्टस. और काय असणार आहे थर्ड वन असणार आहे याच्यामध्ये, यस, लॅक्टेशनल अमेनोरिया. अमेनोरियाची बेसिकली टेक्निक असणार आहे. ओके. आर्टिफिशियल मध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 5 ते 6 टेक्निक बघायला भेटणार आहे. फर्स्ट वन जे मेनली मेन्शन केले जाणार ती काय असणार आहे, बॅरियर. बॅरियर त्यांना बघायला भेटणार आहे. सेकंड थिंग असणार आहे ते केमिकल मध्ये आपण डिफरंट डिफरंट टाईपचे केमिकल इथे युज करतो. जस्ट लाईक काय असणार आहे बघा, त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल काय पिऊ दिलेत बघा, क्रीम असणार आहे. देन जेलीज येताना बघायला भेटणार, काय असणार आहेत, जेली असणार आहेत. फर्दर काय असणार आहे, फोम बघायला भेटणार आहेत, फोम्स. ओके. देन थर्ड वन जर डिस्कस करायला गेलो तर आपले काय असणार आहे, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, OCP असं मेनली मेन्शन केलं जातं. और काय असणार फोर्थ वन जर डिस्कस करायला गेलं तर इंट्रा युटेरियन डिव्हाइसेस, IUD टोल बघायला टाक भेटणार मध्ये. आहे, राईट. फर्दर जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर काही इंजेक्टेबल्स हॅपी असणार बर्थडे आहेत, राईट ना. प्रणिता फिफ्थ वन जर माताजी. पॉईंट जर डिस्कस करायला गेलो मला तर कळत काय इंजेक्टेबल नाही. असणार आहेत. इंजेक्टेबल, इंजेक्टेबल म्हणजे काय, इंजेक्शन मेनली मेन्शन करून घेऊया आपण हा? इथं, इंजेक्शन्स. नाही लास्ट वन जो मेनली ती मेन्शन म्हणजे करू शकतो फोटो तो काय असणार पाठव. आहे, इम्प्लांट्स. हा पाहिजे माझ्याकडे फोटो काय नाही असणार भेटत. आहे, इम्प्लांट्स. अंडरस्टँड होतंय, हे काय बेसिकली आपण डिस्कस करणार आहोत. हा तुमचा ओव्हरव्ह्यू ऑफ काय असणार कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड मध्ये आपण डिस्कस करू, राईट ना. फर्स्ट ऑफ ऑल काय असणार यांच्या मेथड मध्ये, कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड, टेम्पररली, परमनंट, राईट ना. म्हणजे आपण जे काय स्पेसिफिकली प्रॉपर्टी कोणाच्या डिस्कस केलं तर कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथडच्या, कोणाला आठवतात का, काल आपण काही कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथडच्या 5 ते 6 प्रॉपर्टी बघितली. पहिली कोणती होती सांगा, हा माहिती. युजर फ्रेंडली, येस. देन सेकंड वन इज इझिली अवेलेबल. देन इफेक्टिव्ह असायला पाहिजे. देन रिव्हर्सिबल पाहिजे. देन नो और लेस साइड इफेक्ट. देन साइड इफेक्ट, सेक्शुअल ड्राईव्ह, काय डिझायर. असणार आहे, नो इंटरफिअर विथ काय असणार आहे, सेक्शुअल ड्राईव्ह. और काय असणार आहे, सेक्शुअल ऍक्ट जो असणार आहे त्यामध्ये कसल्या प्रकारचं काय नाही व्हायला पाहिजे, इंटरफिअर नाही व्हायला पाहिजे, राईट ना. आता मला सांगा, मी आज तुम्हाला बेसिकली कालच हे तुम्हाला सांगितलेलं, हायलाइट करून घेतलं होतं. कार्ट्याने काय बेसिकली आता अंडरलाईन करायला घेतलेले, आता त्याला नोट डाऊन करायला घेतलेले. म्हणजे काल जे मी सांगितलं होतं ते वेस्टच झालं ना. मग वेस्टच झालं ना. मी तुम्हाला सांगितलं होतं ना कालच, त्याला नोट डाऊन करून ठेवा म्हणून. सेपरेट तुम्हाला त्याच्यामध्ये क्वालिटी डिस्क्राईब करायला सांगितलेत. मग काल जे सांगितलं तुम्ही आज करताय, आज जे सांगितलं तुम्ही उद्या करणार.
राईट ना, ती सिच्युएशन होणार आहे. आता तुम्हाला जो ओव्हरव्ह्यू दिलेला आहे, ओव्हरव्ह्यू तुम्हाला स्टडी करण्यासाठी मदत होताना बघायला भेटणार आहे. हायलाइट करून देतोय काय काय असणार ते थोडं समजून घ्या याच्यामध्ये. एस्पेशली जर आपण सांगायला गेलो ना बाळांनो, तर याच्यामध्ये बघा, केमिकल्स मध्ये घेण्यापेक्षा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स असतात ना, हा वाला एक पॉईंट. देन याच्यामध्ये काय असणार, इंजेक्टेबल बेसिकली डिस्कस करून घेतो. आणि काय असणार, इम्प्लांट्स बघायला भेटणार आहेत. दीज आर दी स्टेरॉइडल काय असणारे मेथड्स आहेत. यांच्यामध्ये काय युज करतो, स्टेरॉइड्स. ओके ना, स्टेरॉइडचा युज करायचा आणि त्याच्यामध्ये परफॉर्म केलं जातं. और इव्हन याच्यामध्ये आयोडीज मेनली मेन्शन केलं जाणार आहे. त्या पण बेसिकली काय केलं माहिती का, आयोडीज केस याच्यामध्ये मेडिकेटेड, नॉन मेडिकेटेड असे काही एक्झाम्पल मेनली मेन्शन करून दिलेत. ते पण आपण त्याच्यामध्ये डिस्कस करून घेऊ शकतो, बट ते लेटर कंडिशन मध्ये येणार आहेत. ह्या ज्या नॅचरल असणार पिरियडिक एबिसेन्सेस किंवा काय म्हणू शकतो, क्वायटस इंटरप्टस असणार आहे किंवा स्पेसिफिकली जे लॅक्टेशन अमिनोरिया मेनली मेन्शन करून दिलेत ना, यांच्यामध्ये मला सांगा, तुम्ही केमिकल कोणते युज करणार आहेत का? नाही, केमिकल इथे आपण काय युज करणार नाही. राईट ना. सो यांच्या कन्सर्न मध्ये मी तुम्हाला काय लिहून टाकन, की इथं या नॅचरल मेथडचा युज केल्यामुळं दोन इथं बेसिकली काय असणारे कन्सेप्ट निघताना बघायला भेटणार आहेत. यांच्यामुळे एक पॉईंट काय होणार आहे बघा, की स्पेसिफिकली नो साइड इफेक्ट. नो साइड इफेक्ट. त्यांचं काय असणार, साइड इफेक्ट काही होताना बघायला भेटणार नाहीये. बिकॉज ऑफ व्हॉट, देर इज अ नो यूज ऑफ केमिकल्स. बट मला सांगा, यांच्यामध्ये फेल्युअर रेट जास्त आहे. कसं असणार आहे, फेल्युअर रेट जो असणार आहे तो कसं असणार आहे, हाय येताना बघायला भेटणार आहे. इथे त्यांच्यामध्ये कसं असणार, नो साइड इफेक्ट बट फेल्युअर रेट इज अ हाय. किंवा याच्यामध्ये कसं असणार का, ते आपल्यामध्ये काही डिसाइडेड नसणार आहे, कसं ते सांगून देईन. बट आर्टिफिशियल मध्ये काय होतं, की इथं स्पेसिफिकली तुमचा साइड इफेक्ट जो असणार आहे कसं असणार, जास्त असणार आहे. बरोबर अपोजिट साइड इफेक्ट कसं असणार आहे माझा इथं, साइड इफेक्ट आपण जो बघायला भेटणार तो हाय असणार आहे. ओके. बट यांच्यामध्ये जो मेनली दुसरा टॉपिक काय असणार आहे, फेल्युअर रेट कसं असणार आहे, लो येताना बघायला भेटणार आहे. फेल्युअर जो बेसिकली काय असणार आहे, रेट येणार आहे. फेल्युअर रेट जनरल कसं असणार आहे, लो येताना बघायला भेटणार आहे. क्लिअर होतंय, या दोन टॉपिकला मेनली ध्यानात ठेवून घ्या. बरं, हा जर का पॉईंट आपण डिस्कस केला कोणता, परमनंट मध्ये नो साइड इफेक्ट, नो फेल्युअर रेट. का, परमनंटली आपण बंदच करून टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये बेसिकली साइड इफेक्ट होण्याचा काही संबंधच येत नाही. का, तिथं बेसिकली आपण सर्जिकली काय करते, ते ज्या ट्यूब्स असणार आहेत त्यांनाच ब्लॉक करून टाकलेले. त्यामुळं हा याच्यामध्ये अशी केस असणार आहे, की एखादा समजा फॅमिलीमध्ये एकच मूल जर असेल आणि त्यांनी डिसाईड काय केलं, की पर्टिक्युलरली आपल्याला काय करायचं, की वॅसेक्टोमी करून टाकायचे, ट्युबेक्टोमी करून टाकायचंय. आणि त्या केसमध्ये जर का त्या जे बेबी जे असणार राईट ना, एक जर मूल असणार त्याला जर का काही इन्फेक्शन जर झालं राईट ना, डिसीज एखादा झाला, ऍक्सिडेंट जर झाला, तर डेथ जर झाली, तर त्या केसमध्ये पुन्हा रिव्हर्स करणं कोणाला, परमनंट मेथडला, इट्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट कंडिशन. मग त्याच्यामध्ये आपण काय असणार आहे माहिती का, त्याला रिव्हर्सच करू शकत नाही. म्हणून इन जनरल मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर परमनंट मेथड जी असते ना, सर्जिकल मेथड, ते आपण कोणामध्ये रेकमेंडेड करतो, ज्यांची 3-4 किंवा 2 ते 3 मुलं जे असणार आहेत त्यांनाच. मिनिमम किती पाहिजे, 2 ते 3 मुलं. तर त्यांना आपण सर्जिकल मेथड करू शकतो. परमनंटली मेथड होताना बघायला भेटणार, त्याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळं करायची गरज बसत नाहीये. बट हे जे मेथड असणार त्यांच्यामध्ये कोणामध्ये काय केलं जातं, कसं बेसिक लेवलला परफॉर्म केलं जाणार आहे, सगळे मेथडॉलॉजी आपण काय करणार की त्याच्यामध्ये मेनली डिस्कस करणार आहोत. ओके, ठीक आहे. परत लेक्चर बघावं लागणार. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कशाला ते रिप्रोडक्शन झाले ना, परत त्याच्यात नॅचरलचा करिअर रेट नो साइड इफेक्ट. त्याच्यात साइड इफेक्ट फेल्युअर रेट लो. पिरियडिक अपसेंट. आता टॉपिक काय असणार आहे बघा, याच्यामध्ये टॉपिक असा असणार आहे की जो बघा आपण काय करणार, कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड घेणार आहे. कॉन्ट्रासेप्शनचं मिनिंग समजलं ना, म्हणजे मला सांगा, प्रेग्नन्सी अवॉइड करायचे का प्रेग्नन्सी प्रमोट करायचे,
अवॉइड करायचे, आणि अवॉइड करण्यासाठी दोन मेथड कोणती झाली? टेम्पररी, दुसरी राईट ना. मग याच्यामध्ये पहिल्यांदा टॉपिक कोणता चालू आहे आपला? टेम्पररी. खूप सिंपल आहे, खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग लेवलला जाणार बघायला भेटणार आहे. फक्त तुम्हाला हे जे बेसिक बेसिक पॉईंट आहेत ना, ते अंडरस्टँड व्हायला पाहिजे की नक्की आपण कोणाच्या अंडर काय बेसिकली परफॉर्म करणार आहे. ओके ना. तर हा पॉईंट इथं आपण परमनंटली डिस्कस करून घेतोय. आता यासाठी जर सांगायचं म्हटलं तर एनसाठी पण आपल्याला मदत करणार आहे. एनसाठीचे खूप तीन चार लाईन मध्ये बेसिकली दिलेत, बट त्याचे कीवर्ड्स आपण काय केले माहिती आहे का, नोट्स मध्ये इन्क्लूड करून टाकलेत. त्यांना तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. आता तुम्हाला फाईल भेटली ना, तुम्ही बघितली पण असणार आहे. हो. अरे पण आता मला सांगा बघू, याच्यामध्ये जो टाइम पिरियड राहिलेला आहे 40 मिनिटामध्ये, हा सर गेले मान्य आहेत, पण आता 40 मिनिटामध्ये किती मागं बघा, भरपूर जागा आहे तिकडं, मागचे बेंच सगळे खाली आहेत. झालेत गर्ल्स मध्ये? हा नाही, ती एफटीव्ही वाली कुठे गेलीत मग? हा अरे पण ते त्या क्लासमध्ये जे बसले असणार आहेत, त्यांचं काय मग? तेवढंच राहिलंय आता बरं का. हॅलो हॅलो हॅलो, चालू आहे का? ठीक आहे. बघ आता याच्यामध्ये काय बघणार आहे, हे सगळं आपलं झालेलं आहे, त्यामुळे स्किप करतोय मी हे सगळं. आपल्याला डायरेक्टली एंट्री मारायची कशामध्ये? कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स मध्ये आपण आता एंट्री करणार आहे. बघा, येस, जस्ट तुम्हाला कीवर्ड्स काय करायचे आपल्यात करत नाही, बाकी वेगळं काय नसणार आहे याच्यामध्ये.
ओके, कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स टेम्पररी आपण डिस्कस केल्या. आणि काय असणार आहे, चला लवकर बसून घ्या. टेम्पररी बैठली, दुसरी काय असणार आहे, परमनंट मेथड. जागा बघा कुठे आहे आणि बसून घ्या फटाफट. ओके, टेम्पररी मेथड मध्ये आपण काय बघणार आहे सांगा, कोणकोणते बैठलेत. नॅचरल आणि दुसरी आर्टिफिशियल, राईट. आणि टेम्पररी मध्ये काय असणार आहे, सर्जिकल. परमनंट मध्ये काय असणार आहे, सर्जिकल मेथड, राईट ना. सो जे काय कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड असणार आहे त्यामध्ये स्पेशली आपण काय केले, त्यांचे प्रॉपर्टी डिस्कस केले, राईट ना. कसा पाहिजे, युजर फ्रेंडली. मागाशी सांगितले कसा पाहिजे, युजर फ्रेंडली, राईट ना. त्याच्यामध्ये मिसरिडिंग करू नका, राईट ना. सेकंड काय असणार आहे, इझिली अवेलेबल, राईट ना. बाकीचे आता जे B5 वाले त्यांना माहित नाही, बट तुमचे B4 वालेले खतरनाक पोर आहेत. त्यांनी मस्तपैकी एकदम चांगल्या पद्धतीने वाचलं आणि अल्टिमेटली ठीक आहे. बघा पदर काय असणार आहे, इफेक्टिव्ह. धप्पा होऊन जाईल, कळतंय का. धप्पा होऊ द्यायचं नाही, इफेक्टिव्ह पाहिजे, नाहीतर अवघड होऊन जाईल. परत रिव्हर्सिबल पाहिजे, राईट ना. कायचं मिनिंग असणार, क्लिअर केलं आपण. शुडंट काय असणार आहे, इंटरफेअर विथ सेक्शुअल ड्राईव्ह और सेक्शुअल ऍक्ट. फर्दर काय असणार आहे, शुडंट इंटरफेअर विथ सेक्शुअल ऍक्ट, हे आपण डिस्कस केले होते. अनदर थिंग इज दॅट की आता यामध्ये बेसिकली आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स मध्ये नॅचरल तो पॉईंट आपण बघतोय. नॅचरल मध्ये 3 मेथड आहेत. पहिला पिरियडिक एबेस्टन्सेस, सेकंड थिंग कॉर्टस इंटरप्टस, आणि थर्ड वन इज अ लॅक्टेशनल ॲमेनोरिया, राईट ना. हे पॉईंट आता आपण बघूया. बघा याच्यामध्ये काय मेनली मेन्शन करून दिले. पहिला टॉपिक येणार आहे नॅचरल मेथड्स मध्ये, ठीक आहे. हा, नॅचरल मेथड्स मध्ये आपण बघणार आहे. इथे बेसिकली ओव्हरी तर आहे, ओम तर आहे. ती विचारायला लागल्या, नाही हा विचारायला लागला, बाबा हा पहलवान तू का हा, मैं हा. गाणं ऐकले वाटतं चांगलं, राईट ना. सो अवॉइड द मीटिंग ऑफ ओम अँड स्पर्म, नो नीड टू काय असणार आहे, केमिकल और फिजिकल इक्विपमेंट. नॅचरली काय करायचं की स्पेसिफिकली यांची जी मीटिंग कोणाची, या दोघांची मीटिंग जी असणार आहे ते मीटिंग होऊ द्यायची नाही. म्हणजे काय होऊ द्यायचं नाही, फर्टिलायझेशन होऊ द्यायचं नाही आपल्याला. समजतंय. आता याच्यामध्ये काय अवॉइड केलं मला सांगा, मीटिंग ऑफ गॅमेट्स, फ्युजन ऑफ गॅमेट्स और फर्टिलायझेशन, राईट ना. सो नॅचरल मेथड मध्ये तुम्ही काय करताय माहित असायला पाहिजे कंपल्सरी, आणि कोणत्या मेथड मध्ये काय करतोय बघा, डिस्कस करायला पाहिजे. मी तुम्हाला फ्लो चार्ट जो बेसिकली दिला तो इव्हन तुम्ही इथं अंडरस्टँड करून घेऊ शकता. इथं एक पॉईंट फक्त माहित असू द्यात, बिफोर वाले बघू शकता तुम्ही यांच्यामध्ये काय दिलंय बघा, की स्पेसिफिक जे आपले नॅचरल मेथड असणार आहे ना मुलांनो, नॅचरल मेथड जे असणार आहे, नॅचरल मेथड मध्ये मला सांगा की तुम्ही कोणत्या टाईपचे केमिकल युज करताय का. मग त्या केमिकलचा साईड इफेक्ट होणार का नाही होणार, नाही होणार आहे. बट मला सांगा नॅचरल मेथड ही कधीही स्टेबल नाही, राईट ना. स्टेबल नाहीये. त्यामुळे तिची जो ड्रॉबॅक असणार आहे किंवा त्याचा जो बेसिकली फेल्युअर रेट असणार आहे तो कसा असणार आहे, हा येताना बघायला भेटणार आहे. बट केमिकल जे असणार आहे ते मी स्वतः प्रिपेअर केलेले आहेत. मला माहिती आहे त्याचे एक्सपायरी डेट कधीपर्यंत असणार आहे. सो डेफिनेटली त्याचा साईड इफेक्ट जो असणार आहे तो कसा असणार आहे माझा याच्यामध्ये बघा, सॉरी याच्यामध्ये जो फेल्युअर रेट असणार तो कसा असणार, लो असणार आहे. बट ते केमिकल समटाइम्स सगळ्यांसाठीच फेवरेबल असेल अशातला काय भाग नाही. कोणावरती त्याचा साईड इफेक्ट डेफिनेटली होऊ शकतो. साईड इफेक्ट याचा रेट कसा असणार आहे, जास्त येताना बघायला भेटणार. हे 2 पॉईंट पहिल्यांदा माहिती असून द्यात. कोणाबद्दल, की बेसिकली नॅचरल आणि आर्टिफिशियल बद्दल, राईट ना. याच्यावरचे क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली एक्झाम पर्स्पेक्टिव्ह बनताना बघायला भेटणार आहेत. सो पहिला टॉपिक आपण बघतोय नॅचरल मेथड मध्ये. आता हे कोणासाठी कसं असणार आहे खूप सिस्टमॅटिकली देऊन टाकलं, त्यामुळे नीट समजून घ्या. नॅचरल मेथड मध्ये पहिला आपण काय करणार आहे, एस पिरियडिक एबिस्टन्सेस और काय असणार, रिदम मेथड, अनेक नाव दिलं होतं, कॅलेंडर मेथड, राईट ना. की कंडिशन आपण त्याच्यामध्ये मेनली डिस्कस करतोय. बरं, कॅलेंडर मेथड जी परफॉर्म करतोय ती कोणासाठी असणार आहे, कशी असणार आहे बघा. पहिल्यांदा गोष्ट बोथ मेल आणि फिमेल साठी, राईट ना. इथं दोघांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. असं नाही का बाबा फिमेलचं ओव्युलेशन, फिमेलच बेसिकली हा सगळं कॅल्क्युलेट, 14 फेब्रुवारी ओव्युलेशन, राईट ना. इथं मला फक्त मलाच देण्यात ठेवायचं नाही, त्या बाबाला पण माहित असायला पाहिजे. 14 फेब्रुवारी जरा कीप डिस्टन्स, राईट ना. कीप डिस्टन्स, नाहीतर मग बेसिकली कॉंग्रॅच्युलेशन, राईट ना. नो डिस्टन्स कॉंग्रॅच्युलेशन, कीप डिस्टन्स, राईट ना. धप्पा काय राव, धप्पाचं पकडून तुम्ही ठेवलंय, ठीक आहे. रिव्हर्सिबल आहे ना, काय प्रॉब्लेम आहे. यावेळी जर का बेसिकली आपण काय केलं की पिरियडिक एबिस्टन्सेस जर परफॉर्म जर केला तर त्यानंतर नेक्स्ट मंथ मध्ये पुन्हा बेसिकली प्रेग्नन्सी राहू शकते. याच्यातला भाग नाही. यावेळी प्रेग्नन्सी स्किप केली म्हणजे पुढच्या वेळी प्रेग्नन्सी राहणार नाही, राहू शकते, बिंदास राहू शकते, काही प्रॉब्लेम नाही होणार आहे. आणि शॉर्ट टाइम साठी असणार आहे. म्हणजे कसं की स्पेसिफिकली जो तो फक्त टाइम पिरियडच, राईट ना. तो टाइम पिरियड काय असणार, कसं असणार, क्लिअर करून देतो, अंडरस्टँड होऊन जाईल. यासाठी स्पेसिफिक आपण जो काय करतो बघा, एनसाठी काही थिंग्स तुम्हाला इथं परफॉर्म केलेले आहेत. कसं परफॉर्म केलं जातं सांगून देतो बघा, याच्यामध्ये काय होणार आहे. इमॅजिन करा, जर काय एखादी फिमेल असेल, राईट ना. फिमेलचा आपण काय करतो की एक मेन्स्ट्रुअल पिरियडचा टाइम पिरियड असेल तर 1 to 5 पर्यंत काय असणार सांगा, मेन्स्ट्रुएशन पिरियड असतो, अरे सर नो,
राईट ना. देन 6 टू काय असणार आहे मला सांगा इथं 13 पर्यंत कोणता दिवस असणार आहे इथं? येस, फॉलिक्युलर फेज असणार आहे और प्रॉलिफरेटिव्ह फेज येताना बघायला भेटणार आहे. राईट, बरोबर एक्झॅक्टली 14th डे ला काय असतं सांगा? ओव्ह्युलेशन येताना बघायला भेटणार आहे. आणि आफ्टर दॅन 15th टू काय असणार आहे? अप टू 28 पर्यंत कोणती फेज असणार आहे? लुटेल फेज और सिक्रेटरी फेज. राईट, क्लॅरिटी येते. आता यांसाठी काय सांगते की या प्रॉलिफरेटिव्ह फेज मधला कोणता दिवस असणार आहे? 10th डे. काय असणार आहे? 10th डे. आणि देन त्यानंतर इथून लुटेल फेज मधला किती असणार आहे? 17th डे. हा जो टाइम पिरियड असणार आहे स्पेसिफिक, हा टाइम पिरियड असणार आहे, हा बेसिकली मेनली मेन्शन केला जातो फर्टाईल पिरियड. कोणता असणार आहे? फर्टाईल पिरियड. ओके, फर्टाईल पिरियड असणार आहे. म्हणजे या केसमध्ये जर का मेल आणि फिमेल कॉइटस जर करत असतील तर कंपल्सरी काय राहण्याची पॉसिबिलिटी आहेत? प्रेग्नन्सी, कन्सेप्शन राहण्याची बेसिकली पॉसिबिलिटी आहे. क्लॅरिटी ते. आता इमेजिन करा, एक जर का कपलने हा 10 दिवसापासून 17 दिवसापर्यंतचा टाइम पिरियड जर का कॉइटसचा स्किप केला, क्वार्टरसाठी स्किप केला, तर डेफिनेटली याच्या अगोदर म्हणजे किती असणार आहे? 6 to 9th. राईट ना, 6 to काय असणार आहे? 9th. हे मेनली मेन्शन करू शकतो. किती झाले मला सांगा याच्यामध्ये डेज? 6, 7, 8, 9. 4 डेज इथे भेटले. राईट ना. आणि देन त्यानंतर निकडून काय असणार आहे? 17 तर 18, 19, 20 आणि पुढचे 8, 10 दिवस. राईट ना. हे 10 डे जे असणार आहेत ते बेसिकली आपण मेनली मेन्शन करतो सेफ पिरियड. सेफ पिरियड मेनली मेन्शन केलं जातं. हे सेफ पिरियड का बरं सांगितलं जातं? बिकॉज इन दिस ड्युरेशन और ड्युरिंग द बेसिकली दिस टाइम पिरियड इफ मेल अँड फिमेल ना इंटरकोर्स करत असतील, कॉयटेज जर करत असेल तर प्रेग्नन्सी राहत नाही. समजते इथे काय सांगितलंय? पिरियॉडिक अबेस्टन्सेस. या पिरियड मध्ये मेल आणि फिमेलला काय करायला पाहिजे? कॉयटस करायला नाही पाहिजे. राईट ना, बिकॉज इट्स अँड काय असणार आहे? फर्टाईल पिरियड. समजते कन्सेप्ट काय दिलेले आहेत याच्यामध्ये? काय डाऊट आहे का? क्लॅरिटी येते. पिरियडिक अबेस्टन्सेस काय असणार आहे? का बरं? याचं रिजन जर डिस्कस करायचं म्हटलं तर मला सांगा, ही पर्टिक्युलर जो टाइम पिरियड असणार ओव्ह्युलेशनचा, या केसमध्ये मेल आणि फिमेलला समजा काय असणार आहे? 12 तारखेला जरी बेसिकली मेल काय करतील? कॉयटस जर करत असेल तर डेफिनेटली 14 दिवशी बेसिकली काय झालं असणार आहे? ओव्ह्युलेशन, प्रेग्नन्सी राहू शकते. 14, 15, 16 हा कोणता पण दिवस असू शकतो की ज्याच्यामध्ये काय होणार की प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. बिकॉज अकॉर्डिंग टू द बेसिकली काय रेफरन्सेस मेनली मेन्शन करतोय. मेलचा जो स्पर्म असणार आहे 3 डेज साठी आणि ओम जो असणार आहे 1 डे साठी काय असणार? सर्वाइव्ह होताना बघायला भेटणार आहे. और समटाइम्स त्याच्यामध्ये 2 डेज साठी 3 डेज साठी पण असे रेफरन्सेस दिलेत. बट आपण एका रेफरन्सच्या अकॉर्डिंगली गेलो तर एनसाठीचा हा टाइम पिरियड माहित असू द्यात. फ्रॉम 10 to 17th डे पर्यंत मेल आणि फिमेलनं कॉयटस करायला पाहिजे का नाही? राईट ना. त्याच्यामुळे काय होणार? प्रेग्नन्सी राहणार आहे का? इथे कॉन्ट्रासेप्शन बेसिकली काय असणार आहे? ऍक्ट होताना बघायला भेटणार आहे. प्रॉपर्टी क्लिअर होते. अवॉइड क्लिअरली इथे गेल्यात. इथं जर परफॉर्म हा वर्ड टाकला, परफॉर्म क्वायटस फ्रॉम 10 टू काय असणार आहे? येस, पर्टिक्युलर जर का 17 डेज पर्यंत जर घेतला तर इथं म्हणजे काय असणार आहे? कन्सेप्शन अवॉइड होणार आहे. करेक्ट और इनकरेक्ट स्टेटमेंट? इनकरेक्ट ना. इथे काय सांगितलंय? अवॉइड करायला पाहिजे. ओव्ह्युलेशन ऑकर्स चान्सेस काय असणार आहे? ऑफ फर्टिलायझेशन हे मेनली रिस्पॉन्सिबल होताना बघायला भेटणार आहे. आता इथले काय पॉईंट फक्त मला इथं क्लिअर करून टाका. सांगा, स्पर्मेटोजेनेसिस येस ऑर नो? मी तुम्हाला काय सांगितले? कॉन्ट्रासेप्टिव्हची एक मेथड सांगितली. कोणती? की स्पेसिफिकली एस पिरियडिक अबेस्टन्सेस. मला या कंडिशन मध्ये मेल आणि फिमेल मध्ये कोणत्या गोष्टी घडणार आहेत आणि कोणत्या गोष्टी घडणार नाहीत रिप्रोडक्शनच्या केसमध्ये फक्त तेवढं सांगा. सांगा, मेल मध्ये स्पर्मेटोजेनेसिस होणार की नाही होणार? सेकंड थिंग, फिमेल मध्ये ओव्ह्युलेशन होणार का नाही होणार? बट मला सांगा, फर्टिलायझेशन होणार का? बर, मेल आणि फिमेल मध्ये इन्सेमिनेशन होणार का? होणार ना. इन्सेमिनेशन पण होणार. बट ड्युरिंग द बेसिकली फर्टाईल पिरियड और सेट पिरियड. त्यामुळे बेसिकली ते फर्टिलायझेशन होणार आहे का? नाही. म्हणजे आपण मीटिंग गॅमेटचं काय केलं नाही? होच दिलं नाही. टू अवॉइड द मीटिंग ऑफ गॅमेट्स इन नॅचरल फेज मध्ये. क्लॅरिटी येते. सो अशा पद्धतीने बेसिकली आपण काय करतो की परफॉर्म करताना बघायला भेटणार आहे. हा एक बेसिक काय केलं की तुम्हाला मेकॅनिझम, एक परफॉर्मन्स म्हणजे काय केलं की तुम्हाला इथं मेनली इन्क्लूड करून दिलेलं आहे. आता याच्यामध्ये समजून घ्या की याची जी इफिशियन्सी आहे ते ऑलमोस्ट किती आहे? बेसिकली 80 to 87% म्हणजे सक्सेसफुल रेट कितीचा आहे? 80 ते येस ना 87% येताना बघायला भेटणार आहे. ड्रॉबॅक काय येणार आहे मला सांगा? इच अँड एव्हरी फिमेलची मेस्ट्रो सायकल कॉन्स्टंट आहे का रे? 14th डेच तिचा बेसिकली कोणाचा असणार आहे की ओव्ह्युलेशनचा फिक्स आहे का? नाही. मग अशा फिमेल मध्ये मला सांगा, हा जो मेथड आहे तो म्हणजे फेवरेबल आहे का? नाही ना. मग ज्या फिमेल मध्ये बेसिकली कॉन्स्टंट सायकल असणार त्याच्यासाठी फेवरेबल आहे. ज्याच्यासाठी कॉन्स्टंट नाही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतानाच बघायला भेटणार. 100 जर का फिमेल कन्सिडर केलेत ना बाळून, तर हार्डली 10 to 20 ज्या फिमेल असणार त्यांच्याच कॉन्स्टंट राहतात. बाकी 80 ज्या असणार आहेत, कधी 1.5 महिना, कधी 2 महिना, कधी 1 महिना, कधी बेसिकली 20 डेज, कधी 25 डेज, कधी 35 डेज असेच होतं. कधीतरी 3-3 महिने बेसिकली काय असणार आहे? पिरियड्स डिले होताना बघायला भेटणार आहेत. मग त्यांच्यामध्ये ही जर का ऍप्लिकेशन जर करायला गेलो
धप्पा धप्पा कंपल्सरी आहे, ते सांगू शकत नाही कसा येणार आहे तो, राईट ना. सो प्रॉपर्टी काय करायची त्याच्यामध्ये मेनली समजून घ्या. सो मला सांगा, यूज करू शकतो का हिला? विश्वास पात्र आहे का? फेल्युअर रेट कमी आहे का जास्त आहे? साइड इफेक्ट कमी आहे. समजते का मी मेनली मेन्शन करतोय. देन अनदर थिंग इज नथिंग बट काय असणार, सेकंड मेथड मेनली मेन्शन केलंय, कॉयटस इंटरप्टस. काय असणार आहे? कॉयटस इंटरप्टस. कॉयटस काय असणार? एक सेक्शुअल ऍक्ट असणार आहे. इंटरप्टस म्हणजे काय असणार? इंटरफेअर केलं जाणार आहे, राईट ना. जो कॉयटस मध्ये इन्सेमिनेशनची प्रोसेस असणार आहे तिला आपण स्टॉप करतोय, राईट ना. सो प्रोसिजर माहित असायला पाहिजे की कोणत्या फेज मध्ये आपण काय अवॉइड करतोय. पहिल्या मेथडमध्ये ओव्ह्युलेशन झालं, स्पर्मॅटोजेनिस झालं, इन्सेमिनेशन झालं, काय अवॉइड झालं? फर्टिलायझेशन, राईट ना. तर इथं फर्दर मेकॅनिझम काय असणार ते आपण डिस्कस करून घेतोय. बघा, या केसमध्ये जर घ्यायचं म्हटलं तर ओनली फॉर द मेल, बिकॉज इथं मेनली रिस्पॉन्सिबल जो कॉयटस इंटरप्टस करत असताना मेल रिस्पॉन्सिबल आहे. तो काय करणार आहे माहिती आहे का, की त्याचा ज्यावेळी सेक्शुअल ऍक्ट होत असणार आहे त्यावेळी मेल आपला पेनिस जो असणार आहे तो बेसिकली विड्रॉ करणार आहे. व्हॅजिनल कॅव्हिटी मधून काय करणार आहे? विड्रॉ करणार आहे. आणि विड्रॉ केल्यामुळे जे इन्सेमिनेशन होणार आहे ते आउटसाइड द बॉडी होणार आहे. समजते मी काय म्हणतो ते? आउटसाइड द बॉडी होताना बघायला भेटणार आहे. म्हणून मेन मेजॉरिटी लेवलला इथे जो मेन परफॉर्मन्स असणार आहे किंवा मेन जे रिझन असणार आहे ते कोणावरती येणार आहे? आपल्या मेलवरती रिस्पॉन्सिबिलिटी येताना बघायला भेटणार आहे. सेकंड थिंग, रिव्हर्सिबल आहे ऑब्विसली. या जर का टाइम पिरियड मध्ये, आता हा पिरियड मी तुम्हाला सांगू देतो, मेल आणि त्या फिमेलनं जर का 10 ते 17 दिवस समजा फॉलो नाही केला, 13व्या दिवशी जर कॉयटस केला आणि 13व्या दिवशी कॉयटस केला आणि त्या सिच्युएशनला जर का यांनी कॉयटस इंटरप्ट जर परफॉर्म केलं, म्हणजे कॉयटस पेनी जर का व्हॅजिनल कॅव्हिटी मधून बाहेर जर काढला, तर तिथं पॉसिबिलिटी काय? कन्सेप्शन न राहण्याची. समजते मी काय म्हणतो ते? कन्सेप्शन राहणार आहे का तिथं? नाही राहणार आहे, बिकॉज यांनी काय केलं, स्पर्मचं आणि बेसिकली ओमचं जे मीटिंग आहे तीच होऊ दिली नाही, राईट ना. तीच होऊ दिली नाही तरी प्रोसिजर बनताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे आणि नेक्स्ट मंथ मध्ये जर काही विचार केला की नाही बाबा मला नेक्स्ट मंथ मध्ये काय प्रेग्नन्सी पाहिजे, आरामात राहू शकते, कारण कोणत्या टाईपचे केमिकल युज नाही केलेत, नॅचरल बेसिकली मेथडनं परफॉर्म केलेले. फर्दर काय असणार आहे? शॉर्ट टर्म्स, राईट ना. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे? विदिन तो 1 दिवसाचा बेसिकली टाइम पिरियड आहे ना. याच्यामध्ये काय खूप सारा टाइम पिरियड आहे अशा त्याला भाग नाही. शॉर्ट टर्म साठी बेसिकली आपण मेथड यूज करू शकतो. कशासाठी? की पर्टिक्युलरली कन्सेप्शन न राहण्यासाठी. ओके, आता यामध्ये मेनली काय केलं बघा, याची एफिशियन्सी दिलीत. एफिशियन्सी किती दिलीत? 80 to 90% पर्यंतच, 80 to 96%. म्हणजे इथं कुठं ना कुठेतरी अजून पण चान्सेस आहेत कशाचे? प्रेग्नन्सीचे. का होणार हे सांगू देतो बघा. मला सांगा, ज्यावेळी मेल आणि फिमेल ज्यावेळी कॉयटस करत असतात त्यावेळी डेफिनेटली मेलच्या पेनिसच्या ग्लान्स वरती काय त्यांना बघायला भेटणार आहे? थोडंसं फ्लुइड येते. ते फ्लुइड आपलं कोणतं होतं? लुब्रिकंट्स. पण ते कोण होतं? कोण सिक्रेट करत होते? बल्बवर तर ग्लँड्स असणार आहे, राईट ना. ही पहिली गोष्ट. आता या केसमध्ये मेलची जी बेसिकली ट्रॅक असणार आहे त्या ट्रॅक मध्ये डेफिनेटली काय बघायला भेटत होते? आपल्या काय ना काहीतरी स्पर्मचा नंबर असणार आहे, राईट ना. इवन कधी कधी बेसिकली समजून घ्या, तो जो फ्लो चाललेला आहे, राईट ना, एक बेसिकली इथं न्यूरल बेसिकली रेग्युलेशन चाललेलं आहे, राईट ना. न्यूरल रेग्युलेशन मध्ये तो जो बेसिकली टाइम पिरियड असणार आहे कंट्रोल होत नाही. आणि या केसमध्ये जर का मेलनं बिफोर द इजॅक्युलेशन, राईट ना, इजॅक्युलेशन होण्याच्या अगोदर जर का कॉयटस काढला नाही, म्हणजे पेनी जर आउटसाइड द बॉडी काढला नाही, तर जर का तिथं सिंगल एक ड्रॉप जरी पर्टिक्युलरली फिमेलच्या व्हाजिनल ट्रॅक मध्ये जरी ड्रॉप म्हणजे इजॅक्युलेट जरी झाला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. त्यासाठी प्रेग्नन्सी राहण्यासाठी. बिकॉज 1 ड्रॉप कंटेन येस, लाखो बेसिकली तुम्हाला स्पर्म बघायला भेटणार आहे. लाखो स्पर्मची गरज आहे का फर्टिलायझेशनसाठी? किती स्पर्मची गरज आहे? ओनली 1. जर का एक स्पर्म जरी त्याच्यामध्ये राहिला असेल तरी मोर दॅन सफिशियंट आहे, प्रेग्नन्सी राहताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे ही पण सक्सेसफुल मेथड नाहीये, कुठे ना कुठेतरी बेसिकली प्रॉब्लेम होताना बघायला भेटणार आहे. मी अल्टिमेटली सगळ्या मेथड निगेटिव्ह शो करून देणार आहे. अल्टिमेटली माझा पर्पज क्लिअर आहे. सगळ्याच्या सगळ्या मेथड कशा आहेत? निगेटिव्ह आहे. का? पर्पज आपला क्लिअर आहे, युज करायच्या नाहीयेत. अंडरस्टँड येते ना? किती पण फ्रेंडली युजेबल जरी असलं, राईट ना, राईट ना, किती पण जरी असलं तरी पण आपल्याला हा क्लॅरिटी येते त्याच्यामध्ये काय ना काहीतरी घोटाळा होऊ शकतो. आणि ही एवढी भीती सफिशियंट आहे. अवघड होईल, राईट ना, धप्पा समजून घ्या, प्रॉब्लेम होऊ शकतो. आहे की नाही मला सांगा बघू. इजॅक्युलेशन करण्यासाठी काय असणार? स्पर्म एंटर्स इंटू द सम स्पर्म एंटर्स इन व्हाजिनल बिफोर द काय असणार? इजॅक्युलेशन. होऊ शकतं असं, राईट ना. आणि तो ऍक्ट बेसिकली लिटरली सांगतो कंट्रोल करण्यासारखा नाही राहते. त्या केसमध्ये डेफिनेटली काय होणार आहे की हे इजॅक्युलेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात, राईट ना. सो हा प्रॉब्लेम इथे मेनली मेन्शन करून दिलेला आहे. अनदर थिंग इज दॅट की याच्यामध्ये नेक्स्ट कंडिशन जी बघायला भेटणार ती काय असणार? लॅक्टेशनल अमेनोरिया, राईट ना. आता ते वर्ड युज केलाय, काय असणार आहे? लॅक्टेशनल. सांगा मदर कोणत्या फेजमध्ये? लॅक्टेशन फेज मध्ये, लॅक्टेटेड फेज मध्ये असणार आहे. अमेनोरिया याचं मिनिंग काय बनवून? अब्सेन्स. अब्सेन्स ऑफ काय असणार आहे? मेन्स्ट्रुएशन, राईट ना. अबेस्टन्सचं मिनिंग काय असणार आहे? स्टॉप होणं, राईट ना.
आणि ते काय दिलं लॅक्टेशनल अमेनोरिया. अमेनोरियाचं मिनिंग असतं की मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप असणं, राईट ना. ही प्रोसेस येताना बघायला भेटणार आहे. काय वाटतं सांगा याच्यामध्ये मेनली रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे? अरे 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 इथे सांगा, मेल और फिमेल मध्ये सांगा कोण फिमेल असणार आहे सांगा. या केसमध्ये रिव्हर्सिबल आहे की नाही? आहे ना. आणि मला सांगा यासाठी एनसीआरटीनं खूप म्हणजे बेसिकली काय केलं माहिती का, स्पेसिफिक वर्ड युज केलेले. फिमेल जे असणार आहे काय असणार आहे की एक्सटेन्सिव्हली किंवा बेसिकली खूप म्हणजे लॅक्टेड फेज मध्ये कशी पाहिजे, एकदम स्ट्रॉंग लेवलला तिचं काय झालं पाहिजे, लॅक्टेशन फेज मध्ये राहिली पाहिजे, राईट ना. इंटेन्स, येस, इंटेन्स लॅक्टेटेड फेज मध्ये पाहिजे मदर. जर काही ते इंटेन्सिटी कमी जर झाली तर बाकीचे हार्मोन तयारच आहेत सगळा खेळ करायला, राईट ना. डोपामिन नाही आपण डिस्कस करणार आहे, कोण करणार आहे आपला जेएनआरएचच्या बद्दल. जेएनआरएचच्या बद्दल आपण इथे डिस्कस करणार आहे, राईट ना. सो तो त्यांचा बेसिल काय होऊ शकतो, इश्यू क्रिएट होऊ शकतो. सो या टॉपिकला डिस्कस करून देण्यासाठी इथं आपण एक छोटासा टॉपिक इथं डिस्कस करू शकतो. इज नथिंग बट काय असणार आहे, फॉर द फिमेलसाठी असणार आहे, रिव्हर्सिबल बेसिकली असणार आहे. आणि शॉर्ट टाइम पिरियड इज नथिंग बट काय असणार आहे, 6 to 1 इयर्सचा पर्यंत आपण इथे डिस्कस करू शकतो. 6 months टू काय असणार आहे, 1 year पर्यंत. बघा इथं मेकॅनिझम आता याचं कसं परफॉर्म केलं जाणार आहे हे आपण आता त्याच्यामध्ये मेनली डिस्कस करून घेऊया. बघा लॅक्टेशनल अमिनोरिया काय होताना बघायला भेटणार आहे. पहिली गोष्ट मला सांगा, ज्यावेळी फिमेल लॅक्टेटेड फेज मध्ये असणार आहे त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं प्रोलॅक्टिनचे जे सिक्रेशन असणार आहे ते कसं असणार, हाय लेवल असणार आहे. हा इनहिबिट करतोय कोणाला, GnRH ला, राईट ना. त्याच्यामुळे याचं प्रोडक्शन कसं असणार आहे, कमी असणार आहे, राईट. आता यामुळे काय होतंय की GnRH कमी झाल्यामुळे मला सांगा की स्पेसिफिकली तर LH ची लेवल कमी आहे माझी आणि FSH ची लेवल पण कशी असणार आहे माझी इथं कमी येताना बघायला भेटणार आहे. सांगा FSH जर का कमी असेल तर फॉलिकलची डेव्हलपमेंट होणार का नाही होणार? नाही होणार आहे. फॉलिकलची डेव्हलपमेंटच झाली नाही तर डेफिनेटली इथून इस्ट्रोजन येतानाच बघायला भेटणार नाही, राईट ना. इस्ट्रोजन नसेल तर हा पॉझिटिव्ह फीडबॅक LH ला देणारच नाही. त्यामुळे LH पण सिक्रेशन होणारच नाही. LH सिक्रेशन झालं नाही तर मला सांगा ओव्युलेशन होणार का? अरे ओव्युलेशन होणार आहे का? नाही. ओव्युलेशन जर झालं नाही तर त्या केसमध्ये मेल आणि फिमेल जरी कॉयटस करत असतील तरी प्रेग्नन्सी राहणार आहे का? नाही. अंडरस्टँड होतंय ही प्रॉपर्टी. आपण सेकंड टॉपिक डिस्कस केला होता कोणता, कॉयटस इंटरप्टस. सांगा स्पर्मॅटोजेनेसिस, येस ऑर नो. ओव्युलेशन, येस ऑर नो. फर्टिलायझेशन, इन्सिमिनेशन, नो. इन्सिमिनेशन बघा म्हणून म्हणतो मी तुम्ही ह्याच्यामध्ये अटकणार आहे. एनसीईआरटीचे याचे क्वेश्चन्स पकडलेले आहेत तुम्हाला, तुम्ही घावणार आहे पक्के. इथं मेन पर्पज काय, फर्टिलायझेशन होऊ द्यायचा नाहीये. पहिला जो बेसिकली आपण परफॉर्म केलं होतं, पहिला काय आला होता, पिरियडिक एबिस्टन्सेस, राईट ना. त्याच्यामध्ये इन्सेमिनेशन झालं होतं बट ड्युरिंग सेफ पिरियड, नॉट फर्टाईल पिरियड. क्लिअर होतंय. सेकंड स्टेज जे असणार आहे त्याच्यामध्ये आपलं काय झालं, स्पर्मेटोजेनेसिस, राईट ना. ओजेनेसिस वर काय असणार आहे, ओव्युलेशन, स्पर्मेटोजेनेसिस सगळं झालं. बट तिथे काय केलं की आपण इन्सेमिनेशनच होऊ दिलं नाही. त्यामुळे काय झालं की स्पेसिफिक इथं आता म्हणू शकतो की आपला इथं इन्सेमिनेशन न झाल्यामुळं फर्टिलायझेशन नाही होणार आहे. इथं पहिल्यापासूनच सुरुवात झाली बघा. काय असणार आहे, स्पर्मेटोजेनेसिस, येस ऑर नो. होणार नाही या फेज मध्ये? सांगा ओव्युलेशन, नो. बिकॉज ऑफ व्हॉट, ओव्युलेशन का होत नाही, FSH नाही, त्यामुळे बेसिकली फॉलिकल डेव्हलपमेंट नाही, त्यामुळे बेसिकली ओव्युलेशन नाही. कारण की तिथे अजून एक हार्मोन कोणता, LH येत नाही, म्हणजे ओव्युलेशन होणार नाही. स्पर्मेटोजेनिस होतंय, ओव्युलेशन होत नाहीये. सांगा इन्सेमिनेशन, इन्सेमिनेशन होणार ना. फर्टिलायझेशन नाही होणार आहे. समजतंय का? स्पर्म आहे बट त्याला मीटिंग करण्यासाठी ओमच नाहीये. हा, याची समजते का? राजकुमार तर आलाय बट राजकुमारी गपचूप बसल्या, तिला काय बेसिकली ह्याच नाही ती, तर ती कंडिशन याच्यामध्ये काय असणार आहे येताना बघायला भेटणार आहे. सो प्रॉपर्टी दिलीत बघा. हायपोथॅलॅमस जर का मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर काय असणार आहे बघा, हायपोथॅलॅमस मध्ये एक बेसिकली आपण मेनली मेन्शन करू शकतो प्रोलॅक्टिंग रिलीजिंग हार्मोन जे असणार आहेत, रिलीजिंग हार्मोन, इनिबिटरी हार्मोन कुठून रिलीज होतात, तुमच्या हायपोथॅलॅमस मधून. सो हायपोथॅलॅमस मधून सिग्नल पहिल्यांदा कोणाला जाताना बघायला भेटणार आहे, बेसिकली आपल्या पिट्युटरी ग्लँडला, राईट ना. पिट्युटरी ग्लँडला बेसिकली जर का सिग्नल गेला तर पिट्युटरी ग्लँड काय हार्मोन रिलीज करणार आहे, प्रोलॅक्टिन. त्यामुळे प्रोसेस काय होणार तुमची, लॅक्टेशनची फेज येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. मग यामुळे बेसिकली जर सिग्नल बघायचा म्हटलं तर डेफिनेटली हा निगेटिव्ह फीडबॅक जाताना बघायला भेटणार कोणाकडे, ओव्हरीकडे. त्यामुळे बेसिकली अँटेरियर पिट्युटरी ग्लँड मधून LH नाही रिलीज होणार आहे. LH नाही झाला, FSH नाही झाला तर ऑब्व्हियसली याच्यामध्ये काय असणार आहे, ओव्युलेशन होणारच नाही. त्यामुळे नो ओव्युलेशन, नो मेन्स्ट्रुएशन, राईट. नाही तर मेन्स्ट्रुएशन होणार पण नाहीये. 6 महिने मेन्स्ट्रुएशन होत नाही बाळांनो. पहिल्या 2 फेजेस मध्ये मेन्स्ट्रुएशन आहे, राईट ना. पिरियडिक एबिसेन्स मध्ये पण मेन्स्ट्रुएशन होणार आहे. आणि सेकंड थिंग, दुसऱ्या केसमध्ये पण मेन्स्ट्रुएशन होणार आहे, कारण की तिथं ओव्युलेशन आहे. जिथं ओव्युलेशन नाही तिथं मेन्स्ट्रुएशन नाही. जिथं ओव्युलेशन होतंय तिथं मेन्स्ट्रुएशन होणार आहे. क्लिअर होते, समजते. हा पॉईंट इथे काय केला की मेनली इन्क्लूड करून दिलेला आहे. बट पुन्हा फेल्युअर आहे मेथड जास्त का, ते पण डिस्कस करून घेऊया, राईट ना. बघा याच्यामध्ये काय मेनली मेन्शन केले, एफिशियन्सी ऑलमोस्ट किती दिले तुम्हाला याच्यामध्ये, 98%. सर नो प्रॉब्लेम,
2% तर फेल असणार आहे, बट त्या 2% मध्ये तुमच्या जर का कपाळावर लिहिलं असणार आहे ह्याचा धप्पाच करायचा आहे, ह्याचा बँडच वाजवायचा आहे, तर मग बेसिकली ते होणारच ना. हा, पक्का मग बेसिकली पट्टाना बघायला भेटणार आहे, बॉ गेले जाणार आहेत ना. सो या केसमध्ये मला काय म्हणायचं आहे, 2% का होतंय त्याचं मिनिंग समजून घ्या. इमॅजिन करा, त्या तिची फिमेल असणार आहे 2 महिन्यामध्ये, मी तुम्हाला सांगितलं 2 महिन्यामध्ये जर का त्या पर्टिक्युलर फिमेलचं लॅक्टेशनची जर का लेवल कमी जर झाली, राईट ना, लॅक्टेशन फेज जर का त्याच्यामध्ये कमी जर झाली, तर डेफिनेटली त्याच्यामध्ये काय असणार आहे, ब्रेस्ट फिडिंगचा जर का रेट कमी जर राहिला, तर डेफिनेटली त्याच्यामध्ये प्रोलॅक्टिनचं सिक्रेशन जे असणार आहे ते कसं असणार आहे मला सांगा. प्रोलॅक्टिनचं सिक्रेशन कमी होणार आहे. त्यामुळं पॉझिटिव्ह फीडबॅक कोणाला जाताना बघायला भेटणार आहे, हायपोथॅलॅमसला. अरे सर नो, हायपोथॅलॅमस एक रिलीजिंग हार्मोन रिलीज करणार, कोणता, जी गोनाडोट्रोफिन रिलीजिंग हार्मोन. कोणावरती ऍक्ट होणार आहे सांगा, अँटेरियर पिट्युटरी ग्लँड. अरे सर नो, मध्ये काय रिलीज करणार आहे, FSH आणि काय असणार आहे, LH. आता सांगा FSH जर गेला तर डेफिनेटली ओव्हरीवरती काय असणार आहे, ऍक्ट होणार आहे, फॉलिकलची डेव्हलपमेंट करेल. LH ऍक्ट होणार आहे, त्यामुळे ओव्ह्युलेशन होणार आहे. जर ओव्ह्युलेशन जर झालं आता कळतंय का, हा विषय होताना बघायला भेटणार आहे. यामध्ये जे कपल असणार त्या कपलला एवढंच माहिती आहे का बाबा 6 महिने नो इश्यू, कोणत्या बेसिकली कॉन्ट्रासेप्टिव्ह युज करायची गरज नाही, नॅचरली बेसिकली काय असणार, प्रेग्नन्सी राहणार नाहीये. बट इथं जर का मदर कडून जर का लॅक्टेशनची प्रोसेस जर का कमी होत असेल, तर डेफिनेटली इथं केअर घेणं गरजेचं आहे. अदरवाईज ती मदर जी असणार बघा, नॅचरली म्हणजे नेचरनं किती एकदम जबरदस्त मेकॅनिझम परफॉर्म करून टाकलेलं आहे. जिथे बेसिकली मदर प्रेग्नन्सीच्या केसमध्ये होती, राईट ना, तिनं 9 महिने बेसिकली जेस्टेशन पिरियड कव्हर केलेले आहेत. आता प्रेग्नन्सी झाल्यानंतर डेफिनेटली त्याची बॉडी हील होतच चालले, होत चालले, होत चालले. बट मध्येच बेसिकली जर का लॅक्टेशन प्रोसेस जर कमी झाली, तर विदिन 2 मंथ्स मध्ये अगेन कॉंग्रॅच्युलेशन, राईट ना. हा, दुसरा धप्पा कळतोय का, तर या केसेसमध्ये क्रिएट होऊ शकतात. सो इमॅजिन करा त्या फिमेलची काय स्टेट येणार आहे, राईट ना. मग त्या बेसमध्ये ते काय विचार करणार आहेत, नाही बाबा आता माझी काय कपॅसिटी नाही, बस झालं एकावरच मन भरलं, राईट ना. एवढा एकाला सांभाळताना बेसिकली 2 महिन्यामध्ये रात्रंदिवस जागणं वेगणं हे राहतंय, राईट ना. ते झोप बिवी तसला लाडच नाही. मग 2 महिन्यात इमिजिएटली ज्यावेळी ती फिमेल प्रेग्नन्सीच्या केसमध्ये राहत असते, ती कधीच प्लॅन करत नाही की बाबा चला सेकंड प्रेग्नन्सी पण कंटिन्यू करावी म्हणून, पॉसिबलच होत नाही. त्या केसमध्ये ते काय विचार करणार आहेत, अबॉर्शन, राईट ना. सो मग असं काहीतरी होण्यापेक्षा 6 महिने जरा दमधीर काढायला पाहिजे, राईट ना, दमधीर ठेवायला पाहिजे, राईट ना. सो अशा काही केसेस येताना बघायला भेटणार आहेत. सो बघू शकता तुम्ही याच्यामध्ये, राईट ना. सो दिस आर दी सम काय असणार आहे बेसिकली मेथड इथे इन्क्लूड करून टाकलेत. आता यामध्ये काही क्वेश्चन आहेत बघा, क्वेश्चन पण आपण इंटरेस्टिंग लेवल इथे सॉल्व्ह करू शकतो. बघा तुम्ही याच्यामध्ये आन्सरिंग कसं करताय. थांबा 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 थांबा, काय क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला समजला असणार आहे आता. सांगा, फॉर इफेक्टिव्ह काय असणार, युज ऑफ रिथमिक मेथड काय असणार आहे, 10 to 17, म्हणजे आन्सर काय असणार आहे फर्स्ट. ठीक आहे, चलो बरोबर. नेक्स्ट वन कुठला क्वेश्चन आहे, काय बॅरियर मेथड्स. ठीक आहे, आता आर्टिफिशियल मेथड्स मध्ये आपण काय करतोय, बॅरियर मेथड मध्ये डिस्कस करणार आहे. बॅरियर मेथड मध्ये मला सांगा, मेल आणि फिमेल साठी कॉमनली काय दिलेलं आहे, कंडोम बघायला भेटणार आहे, राईट ना. आणि फिमेल साठी एस्पेशली जे एक्झाम्पल दिले ते पण आपण डिस्कस करणार आहोत. बर, आता मला सांगा तुम्ही कुठे एंट्री करताय रे, नॅचरल मध्ये सगळं झालेलं आहे इथं आपलं, राईट ना. आता कुठं आलं, आर्टिफिशियल, त्याच्यामध्ये पहिलं काय असणार आहे, बॅरियर. बघूया आता बॅरियर कसं मेकॅनिझम परफॉर्म करताना बघायला भेटणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे काय सांगलंय, सेम कंडिशन, जुदा करेंगे दोनों को, जोडना नाहीये, राईट ना. जर झालं तर विषय होऊन जाईल. सो अवॉइड मीटिंग द कसणार ओम अँड स्पर्म, प्रिव्हेंट द कसणार आहे फर्टिलायझेशन. सो बॅरियर मेथड मध्ये तुम्हाला या काही बेसिकली मेनली मेन्शन करून दिलेत. कंडोम दिले डायफ्रॅम, सर्वायकल कॅप्स आणि काय असणार वॉल्ट्स, राईट ना. सो एस्पेशली जर सांगायचं म्हणजे दीज आर दी स्पेसिफिकली कोण असणार फिमेल साठी, बट इथं कंडोम मध्ये मेल आणि फिमेल दोघांसाठी येताना बघायला भेटणार आहेत. सो हे काही बेसिकली एक्झाम्पल देऊन टाकलेत. आता याच्यामध्ये काय दिलेत, बोथ मेल आणि फिमेल साठी असणार आहेत. सांगा, रिव्हर्सिबल आहेत, शॉर्ट टाइम साठी बेसिकली काय असणार आहे, पिरियड येताना बघायला भेटणार आहे. लॉंग टाइम साठी असं नाही की बाबा पर्टिक्युलर वन टाइम युज केलं की मग ते लाईफ टाइम बेसिकली लावूनच ठेवलं, अशातला काय भाग नसतोय, समजतंय का. जो काय टाइम पिरियड असणार आहे अरे कॉपर्टी सारखं नाही हो, वर्षभर लावून ठेवलं, राईट ना. इम्प्लांट सारखं नसतं 5-5 वर्ष लावून ठेवलं, समजतंय. किंवा बेसिकली ज्या IPS असणार आहेत 3-3 महिन्यासाठी असतात, 1-1 महिन्यासाठी असतात, तसं याच्यातला काय भाग नाहीये. ज्यावेळी एक सेक्शुअल ऍक्ट असणार आहे तो झाला की यूज अँड थ्रू, कोणामध्ये की बेसिकली इकडं फिमेल आणि मेल कंडोम साठी येताना बघायला भेटणार आहे. सो हे काही बेसिकली एक्झाम्पल इथे मेनली मेन्शन करून दिलेत. एनसाठी मध्ये यांच्या डायग्राम पण तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलेत, राईट ना. मेल मध्ये काय असणार आहे, या फॉर्म मध्ये बघायला भेटणार आहे, डिपेंडिंग अपॉन द काय असणार आहे, शेप ऑफ द जेनाटल्स, राईट ना. हे बेसिकली त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल असताना बघायला भेटणार आहे. वर्ल्ड वाईड सक्सेसफुल मॅक्झिमम सक्सेसफुल रेट जर कोणाचं असेल तर ते हे आहे बाबानो,
जबरदस्त कॉन्ट्रासेप्शन आहे का? एस्पेशली जर सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये काय गेम आहे बघा. पहिली तर गोष्ट काय असणार आहे, यांचं जे कंपोजिशन असणार आहे कशाने बनलेले आहेत, लेटेक्स, राईट ना. लेटेक्स रबर बेसिकली आपण त्याच्यामध्ये काय करतो, यूज करतो. एनसेडन टाकलेत बघा, असं नाही कपडा घेतला कॉटन बनवून टाकलंय. कशाने बनलंय ते? कॉटन बनलेलं नाहीये. कशाने म्हणले, लेटेक्स असणार आहे, रबर त्याच्यामध्ये युज करताना बघायला भेटणार आहेत, राईट. आणि फर्दर काय असणार, युज बिफोर. आता जर आफ्टर जर आलं, काय यूज आहे त्याचा सांगा भाऊ. म्हणजे मला सांगा, हे सगळं नॉलेज असणं गरजेचं आहे. सर काय गरज आहे नॉलेजची, राईट ना. हे काय सगळं म्हणजे आता काय माहित नाही का आम्हाला? हा? नाही माहित. ठीक आहे. आणि काय असणार आहे, अँड ड्युरिंग द बेसिकली काय असणार आहे, कॉयटस, राईट ना. सो ह्याचा बेसिकली काय असणार, यूज पण कसा असणार आहे, काय असणार आहे, मेनली इन्क्लूड करून दिलेत. पण मला सांगा, पहिला नॅचरल मेथडचे तिघांचे यूज कसे ते समजलेत का? बट डोंट यूज, राईट ना. कळलं? आता याच्यामध्ये हा पॉईंट मेनली मेन्शन करून दिले. फिमेल मध्ये पण काय असणार आहे, वजन. आता हे काय असणार, रिंग लाईक स्ट्रक्चर असतं, रबरचं बेसिकली बनलेलं असतं, राईट ना. सो सर्टन अमाऊंट ऑफ बेसिकली पार्ट जो असणार आहे वजनल कॅव्हिटी मधून बाहेर असणार आहे, सर्टन अमाऊंट काय असणार, सर्व्हिसच्या रिजन पर्यंत एंटर करताना बघायला भेटणार आहे. ड्युरिंग द बेसिकली कॉर्टेस कंडिशन मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर मला सांगा, आता इन्सेमिनेशनचं मिनिंग आपण एनसीटीच्या मध्ये काय नाही रीड केलं होतं. रीड करा बघू जरा ते इन्सेमिनेशन, जरा याच्यामध्ये एंट्री मारा, म्हणजे तुम्हाला यांच्यामध्ये जरा काय होईल माहिती का, आयडेंटिफाय होऊन जाईल. इन्सेमिनेशन टॉपिक काढा, फर्टिलायझेशनचा. आणि इन्सेमिनेशन मध्ये एक स्टेटमेंट लिहिलेलं आहे. ए बाया, अगं तिथं नाही की ग, ते कुठं आहे, इथं आहे बघा. काय दिलंय, ड्युरिंग द कॉप्युलेशन कॉयटस सिमेन इज रिलीज इन बाय द पेनिस इन टू द वजायना. दिस इज कॉल्ड एज काय असणार आहे, इन्सेमिनेशन, राईट ना. वजायनामध्ये जर का इन्सेमिनेशन झालं, राईट ना, सिमेन जर एंटर केलं तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इन्सेमिनेशन. आता मला सांगा, इथं पर्टिक्युलर ज्यावेळी मेल कॉयटस करणार आहे त्या सिच्युएशनला मला सांगा, तो नॅचरली काय असणार, फिमेलच्या वजनल ट्रॅक मध्ये इन्सेमिनेशन करतोय, बट त्या सिमेनचा वजनाच्या बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये येतोय का रे ते? नाही, बिकॉज देर इज अ प्रेझन्स ऑफ बॅरियर. अरे सर नो, बॅरियर इथं होताना बघायला भेटणार आहे. पण मला सांगा, हे बॅरियरच आता इथं काय थोडं कन्फ्युजन करणार कंटेंट आहे, तुम्हाला समजून घेतो बघा, याच्यामध्ये क्लॅरिटी होऊन जाईल. हा पहिला पॉईंट आपण इथं कव्हर केलाय. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे बघा, इथं कंडिशन अशी होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. जस्ट लाईक तुम्ही बघता, राजकुमार ज्यावेळी असतात, हिरोईन असतात, राईट ना. हिरोईनला बेसिकली काय केलेलं असतंय, घरामध्ये एकदम कोंडून ठेवलेलं असतंय. राजकुमार येतोय खाली, म्हण ऐ खालूनच हवा, राईट ना, आवाज वगैरे देत असते, बट गाठी बिटी काय होत नाहीत. सिमिलर केसमध्ये हा पैलवान येतोय, एवढं सगळं म्हणजे ते ऍसिड रेन मधून, त्यानंतर छोट्याशा ओपनिंग मधून राईट लेफ्ट करत पोहोचलाय तिथपर्यंत, राईट ना. म्हणजे ह्या प्रोसिजर असणार आहे तिथपर्यंत काय असणार आहे, मेनली जो आपण इन्सेमिनेशनचा प्रोसिजर घेतोय याच्या अगोदरच्या 3 मेथडमध्ये जिथं ओव्हुलेशन झालेलं नाही, तिथं ह्या स्पर्मला तिथपर्यंत जाण्यात पण काय अर्थ नाही. बट इथे कंडिशन काय माहितीये का, की स्पेसिफिकली जो स्पर्म असणार आहे तो सर्विक्स काय वजनाच्या कॅव्हिटीमध्ये एंटरच करणं झालाय, बिकॉज ऑफ व्हॉट, कंडोम मध्येच बेसिकली सगळं सिमेंट कलेक्ट झालेलं आहे. अंडरस्टँड होतोय ते मेकॅनिझम इथं मेनली आपण डिस्कस करून घेतोय. प्रिव्हेंट द रिलीज ऑफ कॅसनर स्पर्म इन टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये मेनली मेन्शन करून दिलेत. नीट समजून घ्या, इथं रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये यांचं स्पेसिफिकली सिमेन एंटर करत नाही. इज नथिंग बट कंडोम इज बेसिकली रिस्पॉन्सिबल फॉर टू अवॉइड द इन्सेमिनेशन बाय द काय असणारे फर्दर फर्टिलायझेशन. बट इथं मला सांगा, स्पर्मेटोजेनेसिस, ओव्युलेशन, मेन्स्टुरेशन या केसमध्ये होणार आहे ना, ऑब्विसली होणार आहे. बट मला सांगा, इन्सेमिनेशन फर्टिलायझेशन होणार नाहीये. तर ती प्रॉपर्टी तर मेनली मेन्शन करून दिले. फर्टिलायझेशन पण इव्हन काय असणार आहे यांच्यामध्ये अवॉइड होताना बघायला भेटणार आहेत. सो हे कीवर्ड तुमचे फक्त आहेत, त्याच्यामध्ये एवढे जर का तुम्ही एनसीटी मध्ये नोट डाऊन करून ठेवताय तरी मोर दॅन सफिशियंट येताना बघायला भेटणार आहेत. सो मेलमध्ये आणि फिमेलमध्ये बेसिकली बघायला भेटणार आहेत. इन जनरलमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर असेच बेसिकली काय असणार आहे, पॅकेट्स वाईज. आता याच्यामध्ये काय सांगायची गरज नाही. मला खूप साऱ्या स्टुडंट्सनी ब्रँड काही बेसिकली इन्क्लूड करून दिले होते, ऐकायला भेटले मला नवीन नवीन. ठीक आहे म्हटलं, असू द्यात, काय प्रॉब्लेम नाही. आता याच्यामध्ये तर सर्टन टाइम्समध्ये अशा पण काही एक्सपिरियन्स वगैरे झालेत कॉलेजच्या ठिकाणी, तर आम्ही तुम्हाला काय सांगू आता. आपण फुगे फुगवतो बलूनचे, इथं फुगं फुगवलं. खतरनाक लेवलचे माहितीये का, एवढे फुगे मोठमोठे भरलेले जातात. आणि काय करणार माहितीये का, की क्लासरूमच्या वरती बेसिकली टीचर सेंटर करणार आहे त्यावेळी पहिल्यांदा दर्शन. असे काही केसेस मध्ये आम्हाला बघायला भेटत होते. और इव्हन तुम्हाला जर का बेसिकली तुम्ही याच्या पुढची गोष्ट ऐकली का नाही, तर तुम्हाला इतकं वाईट वाटेल, रंगपंचमी खेळायची इच्छा व्हायची नाही तुमची. अरे खरंच सांगायला लागलंय, म्हणजे अशा म्हणजे व्हिडिओज बघितलेले आहेत किंवा मिसयूज होतो इथं नॉलेज कमी पडल्यानंतर ना. मस्त काय करायचं, रंगाचं पाणी मस्त भरायचं आणि फेकून मारायचं, राईट ना. अशा केसेस क्रिएट होताना बघायला भेटणार आहेत. सो बर, याच्यामध्ये पण महत्वाची गोष्ट म्हणजे मिसकन्सेप्शन इतके भयानक भयानक लेवलचे इतके बास रे बास, राईट ना. आता
हे काय जे पर्टिक्युलरली तुम्हाला कॅप्स वगैरे देणार त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येणार आहे सांगून देतो तुम्हाला क्लॅरिटी होऊन जाईल. यांच्यामध्ये हा जो मेनली मेन्शन केलाय अनरोल्ड फॉर्म मध्ये येताना बघायला पॅकेटमध्ये जे असणार ते रोल्ड फॉर्म मध्ये असणार आहे. देन त्यानंतर ना अप्लाय करायचे असतात. ते अप्लाय करण्यासाठी पण त्याच्यावरती सगळी प्रॉपर अशी इन्फॉर्मेशन वगैरे दिलेली असते राईट ना. और इव्हन काय असणार आहे बेसिक हे जर का सेक्स एज्युकेशन मध्ये जे कॅम्प्स वगैरे होतात त्याच्यामध्ये सगळं स्ट्रेट फॉरवर्ड सांगितलं जाते. घरात सगळ्यांना सांगा सुटू नका. त्यांना त्यांना हे नाही वाटणार आहे की बाबा हे थेरॉटिकली नॉलेज माझ्या लेकराला आहे. गैरसमज होऊन जाईल राईट ना. त्यामुळे सांगत सुटायचं नाही. गपचूप आपलं आपल्यापर्यंत ठेवायचं ठीक आहे ना. आणि जर का बेसिकली कोण फ्रेंड सर्कल मध्ये आले त्यांना तर सांगूच नका. ते तर पहिल्यांदा समजतंय का ते वेगळं काही बोलणारच नाही त्याच्यावरनं समजून घेईल. त्यामुळे असं काय करायचं नाही. आपण आपल्यापर्यंत नॉलेज जरा पक्क ठेवून ठेवा. फिमेल मध्ये पण काय असणार आहे बा मेलच्या या बेसिकली डिव्हाइसला काय नाव दिलं कंडोम. फिमेलला काय म्हणतो फेमिडोम. काय म्हणणार आहेत फेमिडोम्स हे ध्यानात ठेवा राईट ना. बट तुम्ही बेसिकली तुम्हाला माहिती आहे बाबा हे. आणि ऑब्विसली कोणाला माहित असणार आहे त्या पर्टिक्युलर फार्मासिस्टला पण बेसिकली माहित असणार आहे. बरं जर का येडा गावाला तिथं कोणी बसला असेल आणि मागितलं असलं का फिमिडोम्स दे म्हणून ते पण करल काय असतं हे राईट ना. त्याला सांगावं लागेल काय असतं ते. पण मला सांगा मेजॉरिटी लेवलला जो यूज असणार आहे कोणाचा असणार आहे कंडोमचा स्वतःना बघायला भेटणार आहे. इट्स व्हेरी इझी टू काय असणार आहे मेलसाठी. आणि हे तुम्हाला सांगितलं तुम्ही लास्ट टाइम पण की कॉन्ट्रासेप्टिव्ह जे असे असतात ना ते बेसिकली गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट असतात. हा हो ऑब्विसली फ्री ऑफ कॉस्ट आहेत. त्याच्यामध्ये काय गरज आहे पैसा त्याची त्याची गरज नसते. फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यांना बघायला भेटणार आहेत. आणि त्याच्यामध्ये म्हणजे फ्लेवर बिवर तसा लाड नाही हा. आताच सांगायला लागलोय राईट ना. फ्लेवर बिवर तसला लाड नाही. जे काय असणार आहे ते बेसिकली कुठं मग प्रायव्हेट मध्ये राईट ना. हे तुम्हाला बेसिकली बघायला मिळणार. बरं कधी डीमार्ट मध्ये कधी रिलायन्स स्मार्ट मध्ये फिरताना शॉपिंग करायला गेलाय ना तर तिथं शॉपिंग करत जावा. शॉपिंग करत जावा. मेडिकल मध्ये जाताना मेडिसिन घ्यायला त्यावेळी मेडिसिनच घेत जावा. टुकूर टुकूर इकडे तिकडे बघत नाही बसायचं. हा ठीक आहे. बर ह्याचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय माहिती का बाळांनो. हा लेकरू न होणं नाही का सगळ्यात मोठा बेसिक ऍडव्हान्टेज. नाही 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 ह्याच्यात सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज हा आहे इट्स प्रोटेक्ट फ्रॉम STD सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसिजेस राईट ना. मेजॉरिटी लेवलला जर डिस्कस करायचं म्हटलं मेल आणि फिमेल जर का त्यांच्या जेनेटलची क्लीननेस और हायजिनिटी मेंटेन जर करत नसतील तर डेफिनेटली काय असणार मोस्ट प्रोबेबली बॅक्टेरियल फंगल व्हायरल प्रोटोझोल और निमेटोडल काय असणार इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो हे जर का बेसिकली देवा आलेच का गँग अशा केसमध्ये काय असणार आहे की प्रोटेक्शन करून देताना बघायला भेटणार आहे कोण कंडोम. अंडरस्टँड होते आर ऐ हेच देते ना. हा आता त्याच्यामध्ये जर का कॅप्स आणि वोट जर यूज केलेत तर त्याचा काहीच प्रोटेक्शन नाहीये. प्रोटेक्शन काही नाहीये. गव सर तुम्ही इकडे लक्ष द्या. राहू द्या ठेवायचं काय तिथं आता. मग थोडा पॉईंट थोडासा राहिलेला आहे समजून घ्या याच्यामध्ये काय असणार आहे क्लॅरिटी ते इट्स प्रोटेक्ट फ्रॉम द काय असणार आहे बघा. पहिली ती गोष्ट म्हणजे स्पर्मला बेसिकली कुठपर्यंत येऊ द्यायचं नाही ओम पर्यंत. आणि सेकंड थिंग कोणत्या बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शनला हे म्हणजे होऊच देत नाही अवॉइड करताना बघायला भेटणार आहे. सो प्रॉपर्टी इथे मेनली काय केलं की इन्क्लूड करून दिले ऍडव्हान्टेजेस ऑफ काय असणार आहे बेसिकली कंडोम इथे मेनली मेन्शन करून दिलेत. प्रोटेक्ट फ्रॉम द काय असणार आहे द्यावा बघा STDs और एड्स खतरनाक आहे रे बाबा समजून घ्या याच्यामध्ये राईट ना. सांगू शकत नाही कधी काय होईल राईट ना. याच्यामध्ये मेन रिस्पॉन्सिबल फॅक्टर काय असणार माहिती का की मल्टिपल पार्टनर्स बरोबर काय असणार रिलेशनशिप मध्ये राहणं हे त्याच्या मागचं मेन रिझन येतं. बट इट्स ओके. हा हे दिलंय तुम्हाला मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे. तुम्ही या चॅप्टर रीड करा. STDs बेसिकली टॉपिक आहे तुमच्या याच्यामध्ये माहिती का रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये. आणि फर्दर कुठे दिलं तुम्हाला ह्युमन हेल्थ अँड डिसिजेस मध्ये पण आहे तिथे पण डिस्कस करणार आहोत. काय असणार आहे इझी टू ऍक्सेस अँड डिस्पोज राईट ना. यूज केला रॅप केला परत फेकून दिला नो इश्यू झालं. काय कोणाला काय समजलंच नाही राईट ना. असे कंडिशन असणार आहेत. फर्दर काय असणार आहे सेल्फ इन्सर्टेड राईट ना. तुम्हाला जर का पर्टिक्युलर कॉपर्टी अप्लाय करायची असेल इम्प्लांट जर का लावायचे असतील तर एका बेसिकली कोणाची गरज असणार आहे एक बेसिकली प्रॅक्टिशनरची एक गायनेकोलॉजिस्टची गरज आहे. इथं कोणाची गरज आहे फुल प्रायव्हसी नो इश्यू कळतंय का. तरी कंडिशन दिलेत प्रायव्हसी आणि काय असणार याच्यामध्ये सेल्फ इन्सर्टेड इथे राहताना बघायला भेटणार आहेत राईट ना. तरी कंडिशन त्याच्यामध्ये मेनली काय केलं की इन्क्लूड करून दिलेत. दोन टॉपिक एक छोटासा टॉपिक फक्त राहिला आपला तो कव्हर करून टाकून माहिती आपण थांबूया. डायफ्रॅम सर्वायकल कॅप्स अँड वॉल्स दिस इज ओनली फॉर द फिमेल्स नॉट फॉर द मेल्स. मेल्सचा इथं काय संबंध नाही राईट ना. इथं समजून घ्या इथं काय असणार आहे फिमेलसाठी बेसिकली राहताना बघायला भेटणार आहे. सर्वायकल कॅप दिलेत ना